नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज गुरुवार आणि उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी आज बनवण्याचा प्लॅन केला आहे. तर सुट्टी-सुट्टी साबुदाणा खिचडी होण्यासाठी साबुदाणा भिजवताना त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि तुम्ही बघत असाल त्यानंतर ते एकदम साबुदाणा वरती आलेला आहे. त्यानंतर ते पूर्ण पाणी मी निथळून काढले आणि आता तुम्ही बघाल एकदम असं सुट्टा-सुट्टा साबुदाणा तयार झालेला आहे, बरोबर. एक साधारण 1 तासभर पाण्यामध्ये तुम्ही ठेवून घ्या आणि त्यानंतर पूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर परत 10 मिनटं झाकून ठेवा. एकदम साबुदाणा तुमचा एकदम सुट्टा-सुट्टा आणि एकदम सॉफ्ट होईल. त्यानंतर त्या स्टेजला तुम्ही त्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. त्याचा फायदा हा आहे की शेंगदाण्याच्या जर तुम्हाला ज्या गुठळ्या झाल्या असेल तर त्या हाताने इझिली तुम्ही गुठळ्या काढू शकता. त्यानंतर गरम कढईमध्ये मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये चांगले एक 2 मिरच्या भाजून घेतल्या आणि छान असं चवीपुरतं मीठ टाकून ते परतून